आज सकाळ सकाळी आपल्याला झालेत नागदेवताचे दर्शन. हो, आमच्याकडून हे सगळं नेहमी दिसतच असतं, त्यात नवीन नाहीये. दर्शू आणि ईशा सकाळच्या गाडीने आपापल्या घरी निघून गेलेत आणि मी निघाली आहे चैतालीकडे जायला. चैतालीकडे मी खूप दिवसानंतर आली आहे, दिवसांपेक्षा खूप महिन्यांनी आले असं मी सांगू शकते. सो आपण आज इथे का आलोय तर आपल्याला आज काही शूट करायचं आहे. तिच्या आणि शीतलतेचे छोटे छोटे क्लिप्स घ्यायचे आहेत, म्हणून आल्या आल्या आधी आपण छोट्या बाबूला भेटून घेतलं आणि त्यानंतर मनीषा आणि आमची ही क्यूटू पण सोबत आलीच होती, कारण आज माझा बड्डे आहे ना. सो छोटंसं सेलिब्रेशन म्हणून ते केक घेऊन आले होते. तर सगळ्यात आधी आम्ही केक वगैरे कापलं, खाऊन घेतलं आणि गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर मनीषा निघून गेली होती बिकॉज तिला थोडंसं काम होतं. त्यानंतर आम्ही शूट वगैरे चालू केलं. थोडेसे बाईट्स मी शीतलताईचे घेतले, चैतालीचे घेतले आणि सोबत सोबत माझेही करून घेतले. काल माझं शूट केलं होतं पण ते व्हिडिओ दर्शूनी काढले होते म्हणून ते नीट काही आले नव्हते, म्हणून आज परत रिशूट करावं लागलं. घरी आली आणि मस्त अशी आज काजू पनीरची भाजी केली होती. आम्ही काही आज घरी जेवणार नाहीये बिकॉज आपल्याला जायचे खालती हळदीला. आई लोक सकाळी जाऊन आले होते आणि आज भरपूर लग्न होते. त्यानंतर हे सगळे आले होते मला बड्डे विश करण्यासाठी. ती लोक मला बड्डे विश करून घरी गेले तयारी करायला, कारण आपल्याला खालती जायचंय. आणि हो, आपल्याला 2 जागांवरती जायचंय. एकीकडे सत्यनारायणची पूजा आहे आणि एकीकडे हळदीचं जेवण आहे. सो आपण दोन्हीकडे जाणार आहोत. पहिला मी सत्यनारायणच्या पूजाचं जेवण घेतलं आणि जेवण खरंच खूप टेस्टी होतं. आम्ही इथे थोडं थोडं खाल्लं आणि परत मग आम्ही हळदीचं जेवण जेवायलाही गेलो. आणि अशा प्रकारे माझा आजचा पूर्ण दिवस गेला. सो आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.